तर नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. सकाळी उठून आपण गोठ्यावर चाललो होतो दूध आणायला. आणि वातावरण तर असं टॉप झालं, तर पाऊस पडून गेला ना, वातावरण लय कडक होतं. काय म्हणा तुम्ही, सकाळचं आपलं सुरुवातच दिवसाची इथून होती. केंड घ्यायची, दूध आणायला जायचं, दूध आणायची, पॅकिंग करायची. ते आपलं दिवसाचं रुटीन असतं ते. त्यामुळं वातावरण बी टॉप झालं. तर फास्टमध्ये गेलो गोठ्यावर, दूध बांधावे म्हणलं. रोड लय खराब झाला आहे गावातला आपल्या. काय म्हणा, गाडी चालवायची ती मोबाईल आणि व्हिडिओ नको झालं आहे. असा रोड रानातनं गाडी चालवल्याने रोड झाला आहे फार. एवढा खराब रोड आहे ना, मापच नाही त्याला. त्यामुळे म्हणलं लवकर जावं, आपलं दूध आणावं. कारण कसं आहे, आपलं काम असं आहे, लोक उठायच्या आधी आपल्याला उठावं लागते आणि संध्याकाळी लोक झोपल्याच्या नंतर आपण झोपतोय. आपलं काम म्हणजे सुट्टी नाही, काय नाही, लाड नाही तसला अजिबात. काम म्हणलं की काम. दुधा धंदा काय साधा नाही दिसाय माझ्या वाटती, पण सोपं नाही काम, लय याडा खेळ. तरी नशीब आज गेट उघडे, नाही तर ना ह्या गेटला थांबलं की रोजची तर माझी 15-20 मिनटं आयुष्यातली वाया झाले. गेट मग डोक्याला ताप झाला आहे. गेट जर बोयार बी करी नाहीत, काय करी नाहीत. ते गेटच्या मागच आपला गोठा आहे. गोठ्यावर आलो तर काही दूध तयार नव्हतंच. परत अर्धा तास वाया गेला. मग काम उरकून परत चिचं खाली आलो तर गँग बसली होती पबजी खेळत. ह्यांना म्हणलं जरा ह्यांचा कसं आहे, माझ मोडावा जरा पबजी. आणि आजपर्यंत इतिहास आहे, जवळजवळ मी यांच्या संग पबजी खेळलो आहे ना, ह्यांनी काय मार खाल्ला आहे दोघांनी. मी नसताना लई चाव करतात. आम्ही लय भारी खेळतो आणि हे करतो, पण पबजी दिवसात आहे ना खेळल्याशिवाय पर्याय नाही. रोज पबजी. शेवटी काय खाल्ला मार नेहमीप्रमाणे दोघांनी बी. पबजी खेळून परत आवरलं. तेवढ्या शेटचा फोन आला. म्हणले ये वावराव. शेटच्या वावराव चाललो होतो. शेटने बोलावलं होतं वावराव ये. म्हणले वावराव जातोय तर काय, शेटने काढली होती गिनी गोलची लागण. हे लागण चालू होती शेटची. शेट मला वाटलं बसाय बोलावलं, पण शेटने आम्हाला आपदाय बोलावली. जरा वेळ त्यांना थोडी मदत केली. जातो म्हणलं बाबा मी, मला काम आहे. दत्ता शेटचा फोन आला आहे. दत्ता शेटने फोन केला तर आपल्याला जायचं होतं वडकील टॉयटाचं स्क्वेअर पार्ट आणायला शोरूम गोडाऊनला. इथं ओरिजिनल गोडाऊनला स्क्वेअर पार्ट मिळतात. कोणाला घ्यायचे असले तर या, टॉयटाचे जेन्युअन पार्ट्स मिळतात. शेटचं ऑइल आणि ती घ्यायचं होतं, ती घेतलं. तिथून म्हणलं चला बाबा घरी, मला जरा झोप लागली. थोडा वेळ 5-10 मिनटं झोपलो. परत आलो संध्याकाळी दूध न्यायला. तर सकाळ पडलं नाही, पण संध्याकाळी 100% गेट पडलं. गोठ्यावर आलो. ही 2 शूटर होती. ह्यांना बघितलं ना गोठ्यावर आल्यावर लय भारी वाटतं, माणूस खुश होतो. आणि ही हायब्रिड मारली बरं का, गावाकडून मागवला आहे. पिटबुल प्लस देशी दोन्ही मिक्स आहे. कशी पिल्लं टॉप आहेत का. त्यांना रोजचं अर्धा लिटर दूध आहे. संध्याकाळी दूध उरकून आलो. सचिन शेटला बोलावलं होतं तूप पिऊन. तूप कमी पडलं होतं आपल्याला. सचिन शेट दावत पळत आलो आपल्यासाठी तूप घेऊन. पिशवी माघार नाही म्हणलं तर नको म्हणलं, राहू दे मी कामावर चाललो आहे. काय खरं आहे. तिथून आलो, तूप ठेवलं डेअरी बंद केली. आज काय दूध लवकरच संपते. आता श्रावण असतं लय दुधाचं जरा शॉर्टेज चालू आहे. दूध ठेवलं. जरा आलं चौकात बिल्डिंग बशी, म्हणलं शूटिंग बघावी कशी येते मोबाईलमध्ये. शूटिंग तर लय टॉप येते बरं का. कुठंतरी आता पैसे मोबाईलला दिल्याचं जरा फायदा वाटायला. 1 नंबर शूटिंग येते का नाही, गरजच नाही याला. दिवसाच्या सकाळच्या 6 वाजल्याने शूटिंग येते फार 1 नंबर. चला, गुड नाईट, बाय.